नमस्कार. आपण सगळेच कधी ना कधी आपल्यापेक्षा मोठ्यांचं, वरिष्ठांचं ऐकतो, बरोबर? पण विचार करा, जर तीच आज्ञा, तोच आदेश कुणाला तरी त्रास द्यायला सांगत असेल तर काय होईल? ती पाळली जाईल का? बरं, आज आपण नेमकं ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. ठाण्यात नुकतीच एक जी धक्कादायक घटना घडली आहे ना, तिच्या आणि एका खूप खूप वादग्रस्त मानसशास्त्रीय प्रयोगाच्या मदतीने. तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की एखादा आदेश पाळताना एक सामान्य माणूस, म्हणजे अगदी आपल्यासारखा माणूस, किती क्रूर होऊ शकतो, क्रूरतेची कोणती पातळी गाठू शकतो? हा प्रश्न आहे ना, तो आपल्याला आपल्याच आतल्या एका अशा डार्क साईडची ओळख करून देतो, ज्याकडे आपण बहुतेक वेळा दुर्लक्षच करतो. आणि ऐका, हा काही कुठला पुस्तकातला प्रश्न नाहीये. हे अगदी खरंखुरं घडलंय. नुकतंच ठाण्यात काय झालं माहितीये? एनसीसीच्या काही कॅडेट्सना त्यांच्याच एका सिनियरने इतकं अमानुषपणे मारलं की त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आपल्या सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला. या एका घटनेने आपल्याला परत एकदा विचार करायला भाग पाडलं. चला, सगळ्यात आधी आपण हेच बघूया की ठाण्यात नेमकं घडलं तरी काय. कारण ही फक्त एक बातमी नाहीये, नाही. हे म्हणजे आपल्या समाजाला आणि माणसाच्या स्वभावाला धरलेलं एक आरसा आहे. तर झालं असं, एनसीसीचं ट्रेनिंग सुरू होतं आणि एका सिनियर कॅडेटने काय केलं तर आपल्या ज्युनियर्सना भर पावसात चिखलाच्या पाण्यात डोकं घालून उभं केलं आणि आणि पाठीवर काठीने अक्षरशः बेदम मारलं. तो व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो आणि मनात एकच प्रश्न येतो की शिस्तीच्या नावाखाली हे चालले तरी काय? पण मग प्रश्न हा पडतो की एवढी क्रूरता येते कुठून? आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ती मुलं गपकुमान मार का खात राहिली, प्रतिकार का नाही केला? याच्या मागे काही सायकोलॉजिकल कारण आहे का? याचंच उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. एका अशा प्रयोगाबद्दल जाणून घ्यावं लागेल जो ऐकून धक्काच बसेल. तो प्रयोग होता स्टॅनले मिलग्रॅम यांचा, मिलग्रॅम्स एक्सपेरिमेंट. एक असा प्रयोग ज्याने सायकोलॉजीच्या जगात अक्षरशः भूकंप आणला. आणि ह्या प्रयोगाचा उद्देश फक्त एकच होता, हे शोधणं की वरिष्ठांच्या आदेशाखाली एक सामान्य माणूस काय काय करू शकतो. ह्या प्रयोगाची मुळं आहेत सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये. युद्ध संपल्यावर ॲडॉल्फ आयशमन नावाच्या एका मोठ्या नाझी अधिकाऱ्यावर खटला सुरू होता. त्याला विचारलं की तू इतके भयंकर गुन्हे कसे केलेस? तर त्याचं उत्तर काय होतं माहितीये? मी फक्त आदेश पाळत होतो. आय वॉज जस्ट फॉलोईंग ऑर्डर्स. फक्त हे एक वाक्य, आणि या एका वाक्याने स्टॅनली मिलग्रम यांना आतून हलवून टाकलं. आणि तिथूनच त्यांच्या त्या प्रसिद्ध प्रयोगांची सुरुवात झाली. बरं, आता हा प्रयोग नेमका होता कसा ते समजून घेऊया. सोप्पं आहे. यात 3 कॅरेक्टर्स होते. एक होता एक्सपेरिमेंटर, म्हणजे तो बॉस जो आदेश देणार. दुसरा होता टीचर, म्हणजे शिक्षक, जो होता त्या प्रयोगातला खरा पार्टिसिपेंट, म्हणजे आपल्यासारखाच एक सामान्य माणूस. आणि तिसरा होता लर्नर, म्हणजे विद्यार्थी. पण गंमत म्हणजे हा विद्यार्थी एक ॲक्टर होता. त्याला फक्त शॉक लागल्याची ॲक्टिंग करायची होती. आता बघा सेटअप काय होता. टीचरला लर्नरला काही प्रश्न विचारायचे होते आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्याला एक बटन दाबून विजेचा शॉक द्यायचा होता. आणि नुसता शॉक नाही, प्रत्येक चुकीनंतर त्या शॉकचा व्होल्टेज वाढत जाणार होता. 15 व्होल्ट, 30 व्होल्ट असं करत करत थेट 450 व्होल्टपर्यंत. त्या शेवटच्या बटनावर तर XXX असं लिहिलेलं होतं, डेंजरचं चिन्ह. अर्थात हे शॉक सगळे खोटे होते, पण टीचरला वाटत होतं की ते अगदी खरे आहेत. आणि आता खरी गंमत बघा, जेव्हा तो टीचर घाबरायचा, त्याला वाटायचं की अरे हे चुकीचं आहे, आपण थांबलं पाहिजे, तेव्हा तो बॉस, तो एक्सपेरिमेंटर अगदी शांतपणे पण ठाम आवाजात म्हणायचा, प्रयोग पुढे चालू ठेवावा लागेल किंवा तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, तुम्हाला हे करावंच लागेल. जस्ट इमॅजिन करा त्या टीचरवर किती प्रचंड प्रेशर असेल. आणि तुम्हाला काय वाटतं याचा निकाल काय लागला असेल? ऐकून अक्षरशः धक्का बसेल. तब्बल 65% लोकांनी, हो 65% लोकांनी शेवटच्या सर्वात धोकादायक शॉकपर्यंत त्या बॉसचे आदेश पाळले. याचा अर्थ काय होतो माहितीये? त्या प्रयोगात सहभागी 40 जणांपैकी 26 लोकांनी, 26 त्या शेवटच्या 450 व्होल्टच्या बटनापर्यंत जाऊन ते दाबलं. फक्त 14 जण होते जे नाही म्हणाले, जे मध्येच थांबले. म्हणजे विचार करा, आपल्यासारख्याच सामान्य लोकांनी फक्त एका अथॉरिटी फिगरच्या सांगण्यावरून दुसऱ्या माणसाला अक्षरशः जीव घेण्यात त्रास दिला. पण असं का? इतके सगळे लोक इतके क्रूर कसे वागू शकतात?
इथेच मिलग्रामचा सिद्धांत येतो. तो म्हणतो की दोष त्या लोकांचा नाहीये, तर दोष आहे त्या सिच्युएशनचा, त्या परिस्थितीचा, ज्यात त्यांना टाकलं गेलं होतं. चला तर मग पाहूया ही परिस्थिती नेमकी होती तरी कशी. मिलग्रामला काही इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या. पहिली म्हणजे तो आदेश देणारा माणूस, तो बॉस, जर समोर उभा असेल तर लोक जास्त ऐकतात. दुसरं म्हणजे हा प्रयोग येल युनिव्हर्सिटीसारख्या मोठ्या प्रतिष्ठित ठिकाणी होत होता, त्यामुळे लोकांना वाटलं की सगळं काही ठीकच असणार. तिसरं, त्यांना वाटलं की हा जो प्रयोग करणारा आहे तो एक मोठा एक्सपर्ट आहे, त्याला सगळं कळतं. आणि चौथं, त्यांना असं सांगितलं गेलं होतं की शॉक वेदनादायक आहेत पण धोकादायक नाहीत. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि लोकांनी आपल्या आतल्या आवाजाला दाबून टाकलं आणि फक्त आदेश पाळले. अर्थात एक गोष्ट मान्य करायलाच हवी की या प्रयोगावर प्रचंड टीका झाली आणि ती योग्यही होती. लोकांना खोटं सांगितलं गेलं, त्यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला. पण या प्रयोगाचा एक फायदाही झाला. यामुळेच आपल्याला पहिल्यांदा इतक्या स्पष्टपणे कळलं की सत्तेचा, ऑथॉरिटीचा माणसावर किती खोलवर परिणाम होतो. आणि हो, याच प्रयोगामुळे भविष्यात अशा कुठल्याही रिसर्चसाठी खूप कडक नैतिक नियम बनवले गेले. बरं, तर मग या इतक्या जुन्या प्रयोगाचा आणि ठाण्यातल्या घटनेचा आज काय संबंध? म्हणजे या सगळ्यातून आपण शिकायचं तरी काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ठाण्यात मारहाण करणारा तो सिनियर कॅडेट असो किंवा मिलग्रामच्या प्रयोगात शॉक देणारे ते लोक असोत, ते कदाचित जन्मतः काही वाईट नसतील. पण परिस्थितीचा दबाव, वरिष्ठांचा आदेश आणि आपल्या ग्रुपमध्ये टिकून राहण्याची इच्छा, ह्या गोष्टी एकत्र आल्या ना की कुणाही सामान्य माणसाला, अगदी कुणालाही, त्या क्रूर बनवू शकतात. आणि इथेच आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात अवघड प्रश्नाकडे येतो. आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की अरे मी असतो ना त्या जागी तर असं कधीच केलं नसतं, बरोबर? पण मिलग्रॅमचा प्रयोग आपल्याला हेच तर सांगतो की बोलायला सोपं आहे, पण जेव्हा तशी परिस्थिती समोर उभी ठाकते तेव्हा आपल्यापैकी कुणीही वेगळं वागू शकतं. तर मग शेवटचा प्रश्न हाच आहे की अशा परिस्थितीत खरंच एखादी व्यक्ती काय करेल, यावर एकदा शांतपणे नक्की विचार करा.